चिखलापूर तालुक्यातील कुसूर येथे कोठे वस्तीवर पुरलेल्या 8 वर्षांच्या मुलीचा मृतदेह मंद्रुप पोलिसांनी खोदून बाहेर काढला आहे। हा खून आहे की आकस्मिक मृत्यू याचा उलगडा शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होणार आहे। मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कुसूर येथे पोलीस पाटील महानंदा विठ्ठल पाटील वय 42 राहणार कुसूर यांना रेवणसिद्ध कोठे यांच्या वस्तीजवळ त्याचा मुलगा ओगसिद्ध कोठे याने त्याची मुलगी श्रावणी वय अंदाजे 7 ते 8 हिला कोणत्या तरी कारणावरून जीवे ठार मारून घराजवळ जमिनीत पुरली आहे असे समजले। यावेळी पोलीस पाटील महानंदा पाटील ह्या रेवणसिद्ध कोठे यांच्या वस्तीवर आल्या। यावेळी वस्तीवर रेवणसिद्ध कोठे, मनोहर नरोटे, मधुरा खांडेकर हे होते। यावेळी पत्र्याच्या घरासमोर बांधकाम करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ पाहणी केली असता तेथे खोदकाम करून पुन्हा खड्डा मातीने झाकलेला दिसून आला। यावेळी घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस पाटील महानंदा पाटील व मनोहर नरोटे यांनी या घटनेची माहिती मंद्रुप पोलीस ठाण्यात कळविली। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार संदीप काशीद, हवालदार शहानूर मुलाणी, अविनाश पाटील, विशाल कर्नाळकर, दिनेश पवार, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, वैद्यकीय अधिकारी वृषभ कांबळे आदी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी खोदकाम करून पुरलेल्या ठिकाणी श्रावणी हिचा मृतदेह उकरून काढला। तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता। तिच्या अंगावर हलका पाऊस झाल्यामुळे माती चिकटलेली होती। त्यानंतर श्रावणीची मावशी जयश्री होनमाने, सुनीता वडियार, आजी मधुरा खांडेकर, आजोबा रेवणसिद्ध कोठे व मामा अवधूसिद्ध खांडेकर यांनी तिला ओळखले। त्यानंतर श्रावणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयास पाठवून देण्यात आला। श्रावणीची आई वनिता या कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया असल्याने त्या सिव्हिल रुग्णालयात होत्या। श्रावणीची आजी महादेवी व आजोबा रेवणसिद्ध कोठे व हे वस्तीपासून 100 मीटर अंतरावर दुसऱ्या पत्र्याच्या घरात राहतात। तर कुसूर गावातच वनिताच्या आईजवळ मुलगी नंदिनी, मुलगा सिद्धार्थ व मुलगी शारदा होते। त्यामुळे वस्तीवर ओगसिद्ध कोठे व श्रावणी कोठे हे दोघेच होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.